हाय स्टुडंट्स, वेलकम इन एच डी ट्युशन क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड मॅथ्स 1 प्रॅक्टिस सेट 1.1 पाहत आहोत. त्याआधी एच डी ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया क्वेश्चन 1 आहे. राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म्स म्हणजेच काय? लिस्टिंग मेथड. जो क्वेश्चन दिला आहे त्याचं काय करायचं आहे? लिस्ट करायचे आहे आणि इझी मेथड आहे ही. पाहूया. सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. इव्हन नॅचरल नंबर्स कोणते आहेत? तर 2च्या टेबलमध्ये येणारे त्यांना काय म्हणायचं आहे? इव्हन नंबर्स. इव्हन नॅचरल म्हणजेच इव्हन नंबर्स. इव्हन नंबर सर्वांना माहिती आहेत. तर ते लिहायचे 2 4 6 आहे. त्याच्या पुढचे तुम्ही लिहू शकता, परंतु हे अनकाउंटेबल आहे त्याच्यामुळे आपण पुढे काय करायचं आहे? डॅश डॅश करायचे आहे. सेकंड बघा, इझी आहे आणि नेहमी सेट लिहिताना कर्ली ब्रॅकेट व्हेरी IMP. कर्ली ब्रॅकेट लिहायचं. प्रत्येक इलेमेंटच्या नंतर काय करायचं आहे तुम्हाला? प्रत्येक इलेमेंटच्या नंतर कॉमा द्यायचा आहे प्रत्येक इलेमेंट नंतर. पहा सेकंड क्वेश्चन पहा. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. 1 to 50 पर्यंतचे कसले प्राईम नंबर्स हवे आहेत? इव्हन. आणि आपल्याला माहिती आहे इव्हन प्राईम नंबर हा एकच आहे, तो म्हणजे 2. 2 हा एकच असा आहे जो इव्हन आहे आणि प्राईम आहे. म्हणून सेटला नाव कॅपिटल अक्षरात द्यायचं. कॅपिटल लेटरमध्ये कोणतेही देऊ शकता तुम्ही. इथे मी ए दिलेला आहे. ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट आणि काय लिहायचं आहे? 2. तिसरा पहा, सेट ऑफ निगेटिव्ह इंटेजर्स. निगेटिव्ह इंटेजर्स -1 2 -3 हे सर्व इंटेजर्स म्हणजे नंबर्स आणि अनकाउंटेबल असल्यामुळे पुढे काय करायचं आहे आपल्याला? डॅश डॅश किंवा डॉट डॉट करायचे आहेत. कोणत्याही मेथडने लिहू शकता. असे लिहू शकता किंवा असे लिहू शकता. पुढे पहा, 4 नंबरचा आहे 7 बेसिक साऊंड्स ऑफ सारेगम. सारेगममध्ये सूर कोणते आहेत? सारे गम प ध नि. हे 7 बेसिक साऊंड आहेत आणि आपण त्या सेटला नाव काय दिलेलं आहे? एस, कॅपिटल एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट व्हेरी IMP. मग लिहायचं सारे गम प ध नि. 7 साऊंड्स. त्याच्यानंतर क्वेश्चन 2 आहे. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. आता तुम्हाला सिम्बॉलिक स्टेटमेंट्स असेल ते तुम्हाला वर्ड्समध्ये राईट करायचं आहे. पाहूया. त्यातलं फर्स्ट आहे 4/3 मध्ये हे साईन आहे आणि नंतर क्यू दिलेला आहे. हे साईन म्हणजेच काय आहे? इलेमेंट ऑफ. हे साईन आहे इलेमेंट ऑफ. आता याचा अर्थ काय होतो? 4/3 हे सेट क्यू चे काय आहे? इलेमेंट आहे. 4/3 हा सेट क्यूचा इलेमेंट आहे. मग कसं लिहिलं पहा? 4/3 इज द इलेमेंट ऑफ सेट क्यू. इझी आहे. हे इलेमेंट ऑफ द साईन आहे. सेकंड पहा, त्याच्यातील -2 नॉट इलेमेंट म्हणजे इलेमेंटचं साईन आणि त्याला केलेले आहे कट मारलेला आहे. म्हणजेच -2 हा n हा कुठला सेट दर्शवतो? n हा नॅचरल नंबरचा सेट दर्शवतो. म्हणून -2 हा नॅचरल नंबर आहे का? नाही. म्हणून -2 इज नॉट द इलेमेंट ऑफ सेट n. इलेमेंटला क्रॉस केलेला आहे म्हणजे इलेमेंट नाही. म्हणून नॉट द इलेमेंट ऑफ सेट n. तिसरा आहे पहा, p इज इक्वल टू, सेटचं नाव आहे p कर्ली ब्रॅकेटमध्ये, p सच दॅट p. ह्या उभ्या लाईनला काय म्हणायचं? सच दॅट. p सच दॅट p इज अन ऑड नंबर. मग जसं वाचतं तसं लिहिलं. p इज द सेट ऑफ ऑड नंबर्स. हा p कशाचा सेट आहे? तर ऑड नंबर्सचा आहे. म्हणून p इज द सेट ऑफ ऑड नंबर्स. इझी आहे. क्वेश्चन 3 पहा. राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड, एनी बाय रूल मेथड. अँड असेल. अँड बाय रूल मेथड म्हणजे लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडनं तुम्हाला काय करायचे आहेत? कोणतेही 2 सेट राईट करायचे आहेत. तर मी ते काय लिहिलेले आहेत पहा. सेट ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 6. 1 to 6 मधले नॅचरल नंबर्स लिहायचे आहेत. बिटवीन आहे म्हणून 1 आणि 6 येणार नाही. बिटवीन त्याच्यामधले नंबर येतील 2 3 4 5. सेटला नाव कॅपिटल या. आणि त्याच रूल मेथडमध्ये कसं लिहिणार तुम्ही पहा. एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स हा काय आहे? नॅचरल नंबरचा सेट आहे. आणि पहा 1 पेक्षा एक्स हा काय आहे? 1 पेक्षा मोठा, 6 पेक्षा लहान. ग्रेटर दॅन 1 लेस दॅन 6. एक्स हा कसा आहे पहा? 2 3 4 5. कुणाच्या मधले आहेत? 1 आणि 6 म्हणजे ग्रेटर दॅन 1. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा काय घेतलं आहे मी. ओवल्स इन इंग्लिश अल्फाबेट घेतलेले आहेत. सेटचं नाव दिलेलं आहे ए.
लिस्टिंग मेथडमध्ये लिहिलेलं आहे AEIOU आणि हेच आपल्याला रूल मेथडमध्ये कसं लिहायचं आहे. सेटचं नाव A कर्ली ब्रॅकेट X सच दॅट X इज ओव्हल्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स. हे काय आहेत, ओव्हल्स आहेत इंग्लिश अल्फाबेट्समधले. मग तेच आपल्याला रूल मेथडमध्ये राईट करायचं आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन 4 आहे, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. आता लिस्टिंग मेथडने राईट करायचे. क्वेश्चन 1 आहे, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर. इंडियन सोलर इयरमधले मंथ्स लिहायचे आहेत. ते आहेत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक. त्याची काय करायचे आहे, आपल्याला लिस्ट करायचे आहे. हे आहे लिस्टिंग मेथड. आणि लिहिताना सेटला नाव लिहा, त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट IMP. पुढे सेकंड आहे, लेटर्स इन द वर्ड कम्प्लिमेंट. कम्प्लिमेंट हा वर्ड दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लेटर राईट करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये कम्प्लिमेंट हा वर्ड कुठल्या लेटरपासून तयार झालेला आहे, तर मी L नाव दिलेलं आहे सेटला, COMPLENT. आता याच्यामध्ये काय झालं आहे, जे इलेमेंट डबल येतील, M हा डबल आलेला आहे, E हा डबल आलेला आहे, तर ते डबल घ्यायचे नाहीत, सिंगलच घ्यायचे. COMPLENT. इथे पहा E डबल आहे, तिथे आपण घेतलेला नाही. थर्ड नंबरचा आहे पहा, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. आपले सेन्सरी ऑर्गन्स कोणते आहेत, नोज, इयर, स्किन, टंग, आईज. आणि ते आपण काय केलेले आहेत, येस या लेटरने शो केलेले आहेत आणि इथे सेन्सरी ऑर्गन्स राईट करायचे. 4 आहे, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 to 20 मध्ये प्राईम नंबर्सचा सेट लिहायचा आहे लिस्टिंग मेथडने. मग कोणते आहेत प्राईम नंबर्स, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. सेटला नाव लिहा. 5 नंबरचा आहे, नेम्स ऑफ कंटिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. कंटिनेंट्स राईट करायचे आहेत, खंड राईट करायचे आहेत. आपण कंटिनेंट्सला नाव दिलेलं आहे सेटला C आणि सेट लिहिलेले आहेत आफ्रिका, स्पेलिंग रॉंग झालं आहे, आफ्रिका, अमेरिका, आशिया, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. असे 7 कंटिनेंट्स आहेत, ते राईट करायचे. त्याच्यानंतर क्वेश्चन 5 आहे पहा, राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथडने राईट करायचे आहेत. पहा आता तुम्हाला सेट दिलेला आहे, लिस्टिंग मेथडने दिलेला आहे 1, 4, 9, 16, 25, 20, 36, 49, 64, 81 आणि 100. काय आहेत हे, ऑल स्क्वेअर नंबर्स आहेत. मग ते लिहायचं, हे सगळे काय आहेत, स्क्वेअर नंबर्स आहेत. मग रूल मेथडनं कसं लिहायचं पहा, सेटला नाव दिलेलं आहे A, X such that X is a perfect square number from 1 to 10 किंवा परफेक्ट स्क्वेअर नंबर 1 to 10. ही रूल मेथड, ही लिस्टिंग मेथड, ही रूल मेथड. पुढे पहा B दिलेला आहे 6, 12, 18, 24. हे काय आहे, मल्टिपल्स ऑफ 6 आहेत, परंतु दिलेत कुठपर्यंत, 48 पर्यंत. म्हणजे लिहिलं काय पहा, X such that X is a multiples of 6, X such that X is a multiples of 6 less than 54. 48 नंतर 6च्या टेबलमध्ये कोणता नंबर येतो, 54. 54 पेक्षा कमी, म्हणून लेस दॅन 54. पुढे पहा, थर्ड आहे स्माईल. आता हे काय आहेत, लेटर आहे स्माईल वर्ड्समधले. मग कसं लिहिलं, X such that X is the letter in word स्माईल. इझी आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. 4 नंबरचा आहे पहा, सेटचं नाव त्याने D दिलेलं आहे, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. आता हे काय आहेत, सगळे डेज आहेत, वीकमधले डेज आहेत. मग ते कसं राईट करायचं, सेटला नाव D, X such that X is the days of the week. आणि शेवट आहे X, सेटचं नाव X, AET हे लेटर्स दिलेले आहेत. लिहिलेलं कसं आहे पहा, X such that X is the letter in the word it, EAT, इट मधले हे काय आहेत, लेटर. हे आहे रूल, हे आहे लिस्टिंग. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू स्टुडंट्स.